नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी खूप मोठी अपडेट. चला तर मित्रांनो, काय आली आहे नवीन अपडेट ते आपण बघूया. नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळून आता 10 ते 12 दिवस झाले आहे आणि आता त्या पाठोपाठ केंद्र सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्याचा निर्णय हा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर नवरात्रीच्या या दिवशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज घेतला आहे. परंतु महत्त्वाचं म्हणजे पैसे सर्वांच्या बँक खात्यामध्ये येणार नाहीये. त्यामध्ये काही नवीन नियम व अटी सरकारने लावल्या आहे. त्या नेमक्या कोणत्या, कोणाला याचा लाभ मिळणार आहे, सोबतच कधी 21वा हप्ता मिळणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. सोबतच आपण जर चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच दररोज नवीन अपडेट तुम्हाला इथे बघायला मिळतील. चला तर मित्रांनो, मग व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता मिळून साधारण 2.5 ते 3 महिने पूर्ण झाले आहे. पण हा हप्ता 4 महिने पूर्ण झाल्यावरच वितरित केला जातो. परंतु यावेळेस हप्ता लवकर येणार आहे. त्यामागचे कारण म्हणजे राज्यामध्ये, देशामध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे दृश्य पाऊस झाला आहे. म्हणजेच महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्या कारणामुळे शेतकऱ्यांचे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राण्यांचाही देखील याच्यामध्ये बळी गेला आहे. याची झीज ही भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा हप्ता जो 4 महिन्यांनी मिळत होता तो आता लवकर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु याच्यामध्ये काही नवीन नियम व अटी देखील घातल्या आहेत. त्या म्हणजे आता घरातील जर पत्नी आणि पती योजनेचा लाभ घेत असेल तर पुरुषांना वगळलं जाईल. हा लाभ फक्त पत्नीला मिळणार आहे. योजनेचा जास्त फायदा घेता यावा याकरिता काही लोकांनी स्वतःला अल्पभूधारक दाखवले आणि बायकोच्या नावावर जमीन करत देखील या योजनेचा लाभ घेत होते. सरकारने यावरती लक्ष दिले आणि आता निर्णय घेतला आहे. सोबतच बऱ्याचशा लोकांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही. त्या कारणामुळे ही देखील त्यांना या योजनेतून अपात्र केले जात आहे. मग शेतकरी मित्रांनो, आपण बघू की या योजनेचे पैसे नेमके कधी मिळणार आहेत. तर तुम्हाला सांगू इच्छितोय की मित्रांनो, नवरात्री दसऱ्याच्या अगोदर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आहेत. सरकारला आम्ही लवकरच पैसे जमा करू अशी माहिती दिली आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपला व्हिडिओ इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा. म्हणजेच आपल्या शेतकरी मित्रांनो काहीतरी नवीन अपडेट मिळत जाईल. तर धन्यवाद मित्रांनो.